मिसळ आलेली आहे, स्पेशल मिसळ, चुलीवरची मिसळ. नाव दादा? माझं नाव विशाल दौलत धोंडगे, मी पेरुचवाडी हॉटेलचा संचालक आहे. त्याच्यामध्ये थोडेफार अजून 2-3 ड्रायफ्रूट टाकले असते ना, 10 पैकी 10. तर मित्रांनो आता गुळाची जिलेबी आलेली आहे, तर आपण गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळी आलेलो आहोत आपण पेरूची वाडीमध्ये, म्हणजे चुलीवरची मिसळ खायला. खूप एक्साइटेड आहे आणि पाहूया एक काहीतरी नवीन प्रयोग करणार आहे. मिसळ तर भरपूर खाल्ले, पण चुलीवरची मिसळ आणि पेरूची वाडी हे तू जसं सांगितलं काहीतरी युनिक आहे. भरपूर गर्दी दिसते आणि एक बोलतात ना की असं काहीतरी एका गोष्टीसाठी पण लोक एवढं आनंदाने येतात, म्हणजे काहीतरी हटके असेल. आणि काय त्याला तो एक शब्द आहे रे, काय बोलतात त्याला यासाठी, काय तो एक जो शब्द आहे जरा मला आठवत नाही, पण तो आहे, मी तुला नंतर सांगेल. तशी काहीतरी वाटणार आहे मिसळ. बघूयात. पेरूची वाडी म्हणजे पेरूचा रस, असं पण आपण आता पेरूचा रस पण आहे, पक्षी वगैरे आहेत. बघूया आतमध्ये काय काय आतमध्ये जाऊन चाललोय आपण आता. पार्किंग मध्ये तुम्हाला दिसतं इथे पार्किंगची चांगली सोय दिलेली आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग करून आता आतमध्ये एंट्री करतोय आपण. चला पुढे. हा जो इंटरेस्ट बघ ना, एक तुळशीची बाग आहे आणि इथं बाजूला राईट साईडला काय लिहिलंय, 350 परदेशी पक्षी आणि प्राणी, बोलणारे पक्षी, हातावर बसणारे पक्षी व प्राणी, पक्षी आणि प्राणी यांना खाद्य घालू नये, ते असं काय आहे. सेल्फी पॉइंट आहे, 30 सेल्फी पॉइंट आहे. 30 सेल्फी पॉइंट, 30 सेल्फी पॉइंट. बापरे, इथे झोका आहे आणि इथे पाण्याचा स्टॉल आहे, तुला बोला ना मागाशी. आणि प्रत्येक ठिकाणी इथे भरपूर स्टॉल्स आहेत, म्हणजे जत्रा भरल्यासारखं तू बोलला तसं. हे अमन आज जाऊ नये असं लिहिलेलं आहे. तर आमची जी टीम आहे, अकाउंटची टीम जी आहे, ती आता जाऊन टोकन घेते, तोपर्यंत आम्ही बाहेर भेटतो. आमची अकाउंट एक सांभाळलेली टीम म्हणजे अनिकेत आणि मिस्टर सोहम आणि सोहम हे जे अकाउंटची टीम आहे, ती आता टोकन घेते, तोपर्यंत आपण थोडंसं फिरूयात, दाखवूयात. चला. बघा इथं मित्रांनो, आपण पाहतो सगळ्या प्रकारचे पान आहेत. मिठा पान, मगाई पान, चॉकलेट पान, स्पेशल मसाला पान, स्पेशल पेरू पान, अशाच प्रकारे सगळ्या प्रकारचे पानं आहे. सोमेश्वर पान स्टॉल म्हणून आहे, तुम्ही आलात नक्की. तर इथे लिहिलंय आमचं पेरूचं पान. पेरूच्या पानावरून असं आमचं पेरूचं पान, असं एक नवीन काहीतरी कन्सेप्ट आहे. आला तर नक्की ट्राय करा. फिरत असताना मला असं जाणवलं की इथे वेळ पण असते यायची. आता इथे बघा लिहिलंय पेरूची वाडी, वेळ सकाळी 8:30 ते संध्याकाळी 4 पर्यंत. जर तुम्ही याल तर संध्याकाळी 4 पर्यंत असं, सकाळी 8:30 ला सुरू होईल. चला आता पुढे बघूया. मित्रांनो असं आता गर्दी नाहीये, त्यामुळे आपण ठरवलंय की पहिला मिसळ खाऊन घेऊया, नंतर आपण पहिला शूट करूया. चला आधी मिसळ खाऊन घेऊयात आणि सांगूयात आपण मिसळ कशी आहे, कारण की मिसळमध्ये. आणि वेटिंग लिस्ट भरपूर आहे, नंतर वेटिंग गर्दी वाढते, त्यामुळे आता खाऊन घेऊया पहिला, नंतर आपण एक राऊंड मारून सगळं आपण कव्हर अप करूया. चला आतमध्ये. आतमधला व्ह्यू बघा, तुम्हाला मागे कॅमेरा दाखवतो व्ह्यू कर. खूप गर्दी लागली. मित्रांनो आपल्याला बसायला जागा भेटली इथे. टेबल बघा, स्पेशियस टेबल आहे, असा सगळ्या फॅमिलीला पूर्ण बसता येईल असा टेबल आहे. सगळे चारी बाजूला कूलर वगैरे लावलेत, म्हणजे गरम होणार नाही याची पण चांगली व्यवस्था केली आहे. आणि वरती बघा, वरती छप्पर कसं आहे ते बघा. पहिला वरती कसं आहे, म्हणजे तुम्हाला गरम पण लागणार नाही. वरती टेरेस वरती पण आहे जागा, वरती नाही बघा. कुणाला आपण ऑर्डर काय काय दिली आहे? आपण मिसळ प्लेट ऑर्डर केल्याची 120 रुपयाची. त्यामध्ये आपल्याला 2 पाव, 1 पापड, 1 दही वाटी, रस्सा, तरी, कांदा आणि लिंबू मिळणार आहे. तुम्हाला जर का मिसळ भाकरी खायची असेल तर मग तुम्हाला 130 रुपये, मग 10 रुपये एक्स्ट्रा. शेव रस्सा खायचा तर 120 आणि शेव रस्सा भाकरी 130. फक्त मिसळ फक्त खायची असेल तर 80. पण फक्त मिसळ खाऊन काय अर्थ नाही. बाकी मग तुम्हाला गुळाची जिलेबी असेल, पकोडा, भजिया, वेगळ्या गुळाची जिलेबी पहिल्यांदा बघतोय मी. मेन्यू कार्ड बघा, मेन्यू कार्ड बघा, जर तुम्हाला सेव्ह करायला सेव्ह करून घ्या. मिसळ आलेली आहे, स्पेशल मिसळ, चुलीवरची मिसळ, या पापड सहित.
कडक दिसते यार, कधी पोटाच्या रस्ते झालंय. अशी मिसळ तुम्हाला डायरेक्ट जर्मनीमध्ये खायला भेटेल. एक मिसळ कोणाची कमी आहे का? 2 पाव, पापड, कांदा, लिंबू, दही आणि मस्त पैकी फरसाण, बारीक शेव, मोठे शेव सगळे मिक्स आहे इथे. कोथमीर रस्सा फक्त येतो, आपला रस्सा इथं राहिला फक्त. काय बोलतो कोणाला? छान वाटतंय बघ हे मिश्रण. जर का तू ना मटकी टाकली काय नाही, फक्त मटकी बरोबर हे बघा, ही जी शेव असते ही शेव आणि हे रुक रे जरा, चालू आहे कुछ तू देख ना जरा. त्यानंतर ही शेव, बस एवढंच आहे. आणि थोडीशी कोथिंबीर आहे. आपण घरात पण करू शकतोय. फक्त तू जो मेन जो आवरण आहे जे येणार आहे, जी मिसळ येणार आहे त्याच्यावरून करणार आहे मिसळ. ते आले नाही. रस्सा आलाय बघा रस्सा. पास करा रे, एक घ्या आणि इकडे पास करा. त्याच्यात मेन सामग्री हे तरीचं पास करे. हा रस्सा कडक वाटलेला आहे. गरम 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 मिसळ. मेन गोष्ट जी आहे ती ही रस्सा, बाकी काय नाही. बाकी आपण घरी पण बनवू शकतो, पण हा रस्सा घरी नाही मिळणार भाई. जे बोलतात ना मसाला आणि ते जे बोलतात ना ते सगळं हे ब्रँड आहे, बाकी काहीच नाही. बघा ट्राय करून बघूया आता. हा जो लिंबू आहे ना मित्रांनो, असा पिळावा लागतो. हा लिंबू पिळून झाल्यानंतर एक पावाचा असा घास मी खाऊन बघतो आणि मला सांगतो की नक्की कसा आहे. कांदा पण आहे मित्रांनो, मी कांदा नंतर खातो. झणझणीत आहे, खरंच वेगळी वेगळी. ट्राय करून बघूया मिसळ कशी आहे ती. रस्सा आपण पण होती या मित्रांनो. आता आपण रस्सा वतलाय, थोडी तरी होती. तरी स्पेशल त्यांनी वेगळी दिली आहे त्यांनी, आणि 2 रस्साच्या वाट्या वेगळ्या दिल्यात. थोडी तरी होती तिखट साठी. तरी वाकलेले झणझणीत अशी तरी मिक्स करूया आपण. हा रंग बघ तरीचा. आपण पिळूया लिंबू आणि कांदा. हे जरा लिंबूचे 2 थेंब हे पडलेत, आपले बिया पडलेत, ते काढूया आपण आणि ट्राय करूया. हा घेतला पाव. पण चव वेगळी. आपण जेवढा मिसळ खाल्ला तेव्हा चव वेगळी. अजून खाऊया. मसाला लागतोय गावाकडचं चव येत आहे. म्हणजे चुलीवरची मिसळ याला बोलतात ते खरं नाही, खरंच आहे. गावाकडे असं फील होतं खाताना, वेगळंच काहीतरी फील होतं. पापड ट्राय करूया. पापड वेगळा. तिकडे दही पण आहे. आपण अजून मागवणार आहे काय, पण आता मिसळवर ताव मारूया, नंतर सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊया. आपली टेस्ट कशी आहे माहितीये का, कुरकुरीत एकदम आणि क्रिस्पीनेस आहे भजीमध्ये, आणि दिसायला पण छान वाटतंय. बटाटा भजी खाऊ बघा, सॉस मध्ये बुडून खाऊ. फ्रेंच फ्राय सारखं वाटतंय. प्रॉपर तुम्हाला दिसत असेल आतमध्ये बटाट्याचं आणि बेसनाचं आवरण प्रॉपर वर खाली, आणि मध्ये बटाटा. छान आहे. तर मित्रांनो आता गुळाची जिलेबी आलेली आहे, तर आपण ट्राय करूया. गरम गरम आहे आणि एकदम पातळ आहे. गुळाची टेस्ट आहे ते प्रॉपर याच्यामध्ये, एकदम वेगळी लागते. म्हणजे जास्त गोड पण नाही, जास्त हे पण नाही. म्हणजे बोलतात ना कडू बोलतात, जास्त गोड नाही, म्हणजे मीडियम आहे एक प्रकारे बोलतात. पण असं वाटत नाही की भाई जास्त गोड पण नाही. हा पाकामध्ये जास्त नाही भिजवलेली आहे. आपण जास्त बाहेर बघतो की पाकामध्ये जास्त भिजवली गुळाच्या पाकात आहे, त्यामुळे वेगळी टेस्ट लागते. मिसळ खाल्ल्यावर त्याला पोटात गरम पडतं, त्यामुळे आपण थंडगार असा छास मागवलेला आहे. बसा मसाला छास आहे पूर्ण, वरती लेयर आहे बघा कडक मध्ये असा. टेस्ट करूया आता. मजा आली. जिरा टाकला, जिरा छास.
तर मित्रांनो आपण आता पेरूच्या वाडीमध्ये आता मिसळ आपण ट्राय केली, त्याचे पदार्थ आपण ट्राय करतो. त्यांचे ओनर इथे आहेत. त्यांचं नाव दादा? माझं नाव विशाल दौलत धोंडगे, मी पेरुचवाडी हॉटेलचा संचालक आहे. कशी वाटली तुम्हाला मिसळ वगैरे आमच्या इथले? मिसळ खूप छान होती, सगळ्यांना आवडली. आम्ही कांदा भाजी जिलेबी पण ट्राय केली, आता लस्सी आम्ही ट्राय करतोय. नक्कीच आपल्या इथं भरपूर गोष्टी आहे. बर्ड पार्क आहे, गेम झोन आहे, त्यानंतर वेगवेगळे स्टॉल वगैरे आहे. भाजीपाला विकणारे आपले शेतकरी पण येतात. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी बघायला भेटेल. अशा पद्धतीने आपण तयार केलेले इथं. नक्कीच तुम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा फॅमिलीला घेऊन आपल्या इथे येऊन जा. नक्कीच 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 आम्ही पूर्ण फॅमिलीला घेऊन येऊ. आम्ही सगळे कॉलेजचे विद्यार्थी आणि जॉबला जायचं सगळे, थोडे कॉलेजचे विद्यार्थी थोडे जॉबला जायचं. मुंबईवर नाव आहे. ओके ओके चालेल दादा, नक्की आम्ही नंतर येऊ आणि आम्ही थोडं फिरून चालेल. थँक्यू दादा. लस्सी चांगली आहे. मी पहिल्यांदा खातोय पेरूची लस्सी, त्यामुळे मला चांगली वाटते. मी फ्लेवर असा खाल्ला नाही कधी. चांगली होती. पहिल्यांदाच खातोय. ठीक आहे, म्हणजे 10 पैकी 8 देऊ शकतो. लस्सी चांगली आहे, मस्त आहे. त्याच्यामध्ये थोडेफार अजून 2-3 ड्रायफ्रूट टाकले असते ना, 10 पैकी 10. ऍक्च्युली याच्या वर जे आहेत ना पेरूचे असे कापून कापून हे जे टाकले दाणे ते ते ना पूर्ण लस्सी मध्ये पाहिजे होते. आणि याच्यातला आपण जेव्हा खातो ना तो आपला आता अजून याच्यातला काजू आणि किशमिश असायला पाहिजे, टेस्टला खूप चांगला. थोडं काजूवर ज्यूस ना, काजू आणि सीताफळचा ज्यूस आम्ही पिलो होतो हे लस्सी. तर त्यामध्ये सीताफळचे जे प्लग असतात ना ते पूर्ण शेवटपर्यंत होते. तर तसे जर का छोटे छोटे प्लग असते ना काय जे पेरूचे, आपण तरी पण ते थोडस एक काय बोलतात त्याला कुरकुरीत पण येत ना रे, थोडं खाताना पण छान वाटतं ना. मग लस्सी पण पितो आणि ते पण छान वाटतं खायला. तर छान वाटलं असं ते असतं. तर ते वरवर टाकलेत फक्त, तर ते अजून पाहिजे होते. अशा प्रकारे आपण उत्तम प्रकारे मिसळ खाऊन झालेली आहे. आता आपण आजूबाजूला जे आहे ते सगळं कव्हर करूया. चला, इथे बघा झोकाळा कपलसाठी तिथून सुरुवातीपासून आपण पाहिलं स्टॉल्स आहेत सगळे. इथे खेळण्यांचं, इथं परफ्यूम आहे, इथं पेरूचा स्टॉल आहे. लहान जे पेरूचे लवर आहेत ना, ज्यांना पेरू आवडतो फक्त पेरू, त्यांनी नक्कीच यायला पाहिजे इथे. म्हणजे पूर्ण पेरूची बॅग आहे तुम्हाला. तिकडे इथे सोडा हा सोडा बाबा. इथं साड्या वगैरे आहेत, साड्या वगैरे लहान मुलांसाठी बेस्ट आहे. इथं खेळायला वगैरे आहे, झोका वगैरे. इथे एक बघ, एक सेल्फी पॉइंट आहे. एक सेल्फी पॉइंट आहे पेरूची वाडीचा. एखादी बॅटरी घेऊन यावं लागेल. नाशिक म्हटलं की मिसळ, इकडे लिहिलं आहे मिसळ म्हटलं की फक्त पेरूची वाडी असं लिहिलेलं आहे. भारी स्लोगन आहे. इथे वॉशरूम आहे, तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर वॉशरूम आहे. इथे कचरा कुंडी खाली लिहिलेली आहे. इथे झोकाळ आहे लहान मुलांसाठी. तर पुढे बघूया अजून काय काय. पुलावर जाण्याचा मार्ग आहे, कुठला तरी पूल आहे बघूया. बघा इथे खाली पण विक्रेते आहेत, छोटे छोटे स्टॉल्स लावले तिथे. खाली बघा आंब्याचा स्टॉल आहे, चिंचा जाळ्या लावलेत, फिरायसाठी लावले तर जाळ्या लावल्यात. म्हणजे इथे पण बारीक बारीक स्टॉल आहेत. म्हणजे गर्दी आज रे, संडे त्यामुळे. रविवार असल्या कारण पुलावर जाऊन बघूया तिकडे काय आहे ते. तर आपला सोहम कॉन्ट्रॅक्शन वाढवायचा गेम आता खेळतो, कॉन्सन्ट्रेशन वाढवायचा गेम आता खेळायला चाललाय. तर आता बघूया कसा खेळतोय तो. आता सोहम खेळतोय. मला असं वाटतंय थोडस कन्फ्युजन होईल सोहमला. बघूया. मित्रांनो इथे हा जो गेम आहे आपण पाहिलं 1.5 मिनिटामध्ये ह्याला लटकायचंय. आता हा गेम तुम्ही जर का इथे आला, तुम्ही बॉडी बिल्डर असाल ना, तुम्ही नक्की हा गेम खेळा. आपण इथे पाहणार आहे तुषार करतोय का हा टास्क पूर्ण. आपण पाहूया. तुषार करून दाखव. मला वाटत तर स्वतः तुषारला पण नाही वाटत आहे, पण तरी झालं तर बघू.
थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपल्या इथे अजून एक गेम मिळतोय. तो बघा तुम्ही हे जे आहे ते याच्यातून असं टाकायचं आणि ते जरा जरी कनेक्ट झालं ना तर मग आवाज येतो. त्याबद्दल काय सांगा, कसा गेम आहे हा? गेम असा आहे की तुम्हाला ही स्टिक जॉयस्टिक पकडून एकदम स्ट्रेट न्यायची. फक्त जी मध्ये तार आहे तिला टच नाही होऊ द्यायचं. टच झाल्यावर त्याला बजरचा असा साऊंड आहे, तो साऊंड नाही होऊ द्यायचा. तो एकदम एका हाताने असं स्ट्रेट घेऊन जायचा आणि तुम्ही पास केलं तिथपर्यंत नेलं तर तुम्ही यातून एक गिफ्ट घेऊ शकता काही पण. ओके, ते पण तेच आहे, ते तुमचंच आहे का? हो, ते पण. अच्छा, दोन्ही तुमचंच आहे. आपण दोन्ही ट्राय करूयात. चालेल सर, काही पण. तर मित्रांनो आता इथे ट्राय करूया, बघूयात. त्याच्यानंतर समजा जर दादा केलं कोणी हा. तर तुमचं स्टार्टिंग काय हे करायचं? 50 रुपीज 2 चान्स असतात. 50 रुपीज मध्ये 2 दोन चान्स. त्याला पण हो, त्याला 1 चान्स असतो. त्याला 1 चान्स असतो आणि 50 रुपीज केल्याच्या नंतर इकडचं काही जे मागेल गिफ्ट घेऊ शकतो. ते तुम्ही देणार. तर इथे सगळे गिफ्ट आहेत. तर आपण सुरुवात करूया. कोण करताय? कोण करणार आहे? टर्निंग हाड्या. जर का झालं तर सागर असं बोलतोय की मी पैसे देऊन करणार, पण मला नाही वाटत. त्याला मोमेंटने संबंध ते इकडे इकडे थोडंसं आहे कंटिन्युअस. पण मला असं वाटतं मित्रांनो सागर हा 30% आलाय. एकदा वाजलं तरी आउट ना? हा, एकदा वाजलं तरी आउट का? तिथूनच 2 चान्स आता पुढे. नाही, स्टार्टिंग ओके, स्टार्टिंग पासून आहे. हे आहे. आला ना थोडस मित्रांनो, इथं थोडासा खतरा असतो मला असं वाटतंय, कारण ते जाणवत पण होतं. तर मित्रांनो अशा प्रकारे तो आपण गेम बघितला. आता मराठी बोलीचे होस्ट आपला आता हा गेम ट्राय करणार आहेत. 5 दिले बांबू. अच्छा, 4 लाईनी करायचं म्हणजे कसं माहितीये का, हे जे रेड कलर आहे, पिवळा कलर आहे, एका लाईनी त्यामध्ये आले पाहिजेत. इथे आपल्याला 6 बांबू आहेत, इथे पण 6 बांबू आहेत आणि आपल्याला एका मिनिटामध्ये आपल्याला हे सगळं कव्हर करायचं आहे. एका हाताने कव्हर, एका हाताने. आणि एंट्री फी किती मित्राला? एंट्री फी किती याला? 50 रुपयामध्ये आपल्याला एक चान्स मिळणार आहे. चला, मला वाटत तर नाही मी करेल, पण तरी पण एक हे घेतो. टायमर लाव मित्रा. हा चल, 1 2 3 चालू. त्रेपन्न 54 55 56 57. एक मिनिट मित्राला नक्की भेटा. हो चालेल. नाव आहे मित्र तुझं? कार्तिक देशात व्हायचं. कार्तिक सरांना नक्की येऊन भेटा. कार्तिक सरांचा हा गेम नक्की खेळा. हे टाकायला मदत करा, वेगवेगळे टाका. मित्रांनो आपण निघतोय बघा, पाठीमागे गर्दी किती लागली, लाईन लागली आता मिसळ खायला. काय बोलतो, कोणाला मजा आली की नाही? अप्रतिम मजा. आम्ही फक्त आलो होतो मिसळ खायला, पण मस्त मजा करून चाललोय. चला मित्रांनो, आता मिसळची मजा घेतली. आता पाऊस यायला चालू झाले. चला मित्रांनो, खूप चांगला अनुभव आहे. आम्ही फक्त आलो होतो की मिसळ खाऊन निघू, पण आम्हाला इथे थांबणं आवरे ना, आणि त्या फ्री मध्ये आम्हाला काय काय खेळायला मिळालं. युट्यूब चॅनलचा फायदा तो आम्हाला मिळाला. मला असं वाटतं तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करावा. खूप चांगल्या पद्धतीने हे डिझाईन केलेलं आहे आणि खूप चांगलं आहे. युनिक आयडिया म्हणजे पेरूच्या बागेमध्ये मिसळची सोय आणि बाकीचे काही स्टॉल्स वगैरे खूप चांगली आयडिया. तर चला मित्रांनो, तुम्ही पण लवकरात लवकर फॅमिली सोबत व्हिजिट करा आणि मिसळ खावा. आणि मित्रांनो, जर तुम्ही इकडे याल आणि जर सुखाचा प्रवास किंवा मराठी बोलू याचं नाव घेऊन जर तुम्ही गेम खेळाल तर शायद तुम्हाला 1-2 चान्स अजून एक्स्ट्रा पण भेटू शकतात. नक्कीच. तर चला, व्हिडिओ लवकरात लवकर जेवढा होईल तेवढा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली बरोबर लवकर येऊन मिसळची चव घ्या. चला, पुढच्या प्रवासात भेटूया. टाटा, बाय बाय.